हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। त्यासाठी असं वांग बाजारात भेटतं, ते वांग आणलेलं आहे। एक वांग घेतले, शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, चवीनुसार मीठ, लसणाच्या पाकळ्या 4-5 घेतल्यात, कोथिंबीर। आता आपण हे वांग भाजून घेऊ गॅसवरती। हे पहा, गॅसवरती वांग ठेवलेलं आहे। गॅसवरती हे भाजून घेऊ। हे पहा, एकीकडची बाजू भाजलेली आहे, तर आपण फिरून घेतलेलं आहे वांग। हे पहा, वांग्याच्या देठाच्या बाजूकडून वांग थोडंसं राहिलेलं आहे भाजायला। आपण भाजून घेऊत वांग। हे पहा, आपलं वांग भाजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। वांग थंड झाल्यानंतर आपण याची वरची हे भाजलेले साल काढून घेऊत। काय ह्या वांग्याची साल काढून घेऊत आपण। मस्तपैकी आपलं वांग भाजलेलं आहे। हे साल सर्व काढून घेऊत। हे पहा, वांग्यावरची साल काढून घेतलेली आहे। आता आपण हे वांग असं नीट पाहूनच मग भरताची पुढची प्रोसेस करायची। थोडंसं हे थंड झाल्यानं होऊ देऊत आपण। तोपर्यंत खलबत्त्यामध्ये लसूण वाटून घेऊ, थोडीशी कोथिंबीर, लसूण भरतामध्ये टाकल्यानंतर, कोथिंबीर टाकल्यानंतर चव खूप छान लागते। हे पहा, आपण वाटून घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर। हे पहा, पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण हे वांग पाहून पण घेतलेलं आहे, खलबत्त्यामध्ये टाकून घेऊ। वांग्याचं भरीत करायचं म्हणलं की वांगे किडके असतात, म्हणून लई पाहून घ्यावं लागते भाजल्यानंतर। लाल तिखट, मीठ चवीनुसार याच्यामध्ये टाकून घेऊ। मी लाल तिखट कमी टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। जास्त जर तुम्ही तिखट खात असाल तर लाल तिखट जास्त टाका। माझ्या घरामध्ये शिवम सर्वज्ञ पण खाणार आहेत हे भरीत, म्हणून मी लाल तिखट कमी टाकलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट, हे पहा, राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊ। तेल, थोडंसं फिरून घेऊ आणि हे काढून घेऊ। हे पहा, आपलं भरीत तयार झालेलं आहे।
तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडते त्याच्यासोबत खा, खूप छान लागते. व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून, कोण्या शहरातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.